दरम्यान शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बोंधूबाबा अशोक खरात विरोधात संतापाची लाट उसळलेली असताना रुपाली चाकणकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दवान यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत चाकणकर खरातची महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाशी तुलना करत असल्याचं पाहायला मिळतंय। आषाढी एकादशी नुकतीच झाली तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। तर रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेने केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यासोबतच सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर इतरही काही आरोप केले। बघूया। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंसह चाकणकरांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही अनेक आरोप केले। चाकणकरांना सह आरोपी करावं अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली। राज्य महिला आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे। या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे। मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही। त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेसाठी, प्रतिमेसाठी, कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं। त्या बोलल्या नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।